सो हाय एवरीवन, वेलकम टू दी इंजिनिअरिंग ॲडमिशन सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ॲडमिशन शेड्यूल एक्सप्लेन करणार आहे. सगळे मी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स सांगणार आहे की तुमच्या ह्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठल्या डेटला तुमची कोणती प्रोसेस होऊ शकते. तुमचं कॅपराउंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी सुरू होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कधी करावं लागणार, डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होणार, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट कधी येणार, आणि ह्या पूर्ण कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग. तुम्हाला कॉलेजची लिस्ट कधी अपलोड करावी लागणार आहे, कधीपर्यंत तुमच्याकडे टाईम असणार आहे कॉलेजची लिस्ट अपलोड करण्यासाठी, हे पूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲडमिशन शेड्यूल डिस्कस करणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पण डेट सांगेन हे सगळे इम्पॉर्टंट डेट्स असणार आहेत आणि हे एक्सपेक्टेड डेट्स आहेत. म्हणजे मी लास्ट इयरचं ट्रेंड ॲनालिसिस करून हे मी एक्सपेक्टेड डेट्स काढलेले आहेत की ह्या वर्षी तुमची ॲडमिशन प्रोसेस कुठल्या डेटला तुमची सुरू होऊ शकते आणि कधीपर्यंत असणार आहे. म्हणजे आत्तापासून तुम्हाला एक आयडिया येईल की पुढे येणारी जी प्रोसेस आहे ती कुठल्या डेटला येऊ शकते आणि त्याच्यासाठी तुम्हाला कधीपासून रेडी राहायला पाहिजे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवर मी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या रिलेटेड असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो. ऑलरेडी मी भरपूर काही व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत आणि अजून सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. अँड ऑल्सो आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅच पण आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला भरपूर फीचर्स प्रोव्हाइड करतोय, सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स प्रोव्हाइड करतोय आणि ते पण फक्त 1499 मध्ये. एवढं कमी प्राईसमध्ये आम्ही तुम्हाला भरपूर काही फीचर्स प्रोव्हाइड करतोय. जर तुम्हाला ह्या पर्सनल काउन्सिलिंगच्या रिलेटेड काही पण इन्क्वायरी करायची असेल तर हा एक व्हॉट्सॲप नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता की आय वॉन्ट टू एनरोल इन पर्सनल काउन्सिलिंग. मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करू. जर तुमचे काही खूप जास्त डाऊट्स असतील पर्सनल काउन्सिलिंगच्या रिलेटेड तर तुम्ही डायरेक्टली कॉलसुद्धा करू शकता. तर हे काही आपले इन्क्वायरी नंबर आहेत, ह्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲपवर किंवा कॉलवर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. आता तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमधली सगळ्यात पहिली स्टेप आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, कॅपराउंडचं रजिस्ट्रेशन प्रोसेस. आता कॅपराउंडसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले रजिस्टर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे असतात. जे पण तुम्ही सीडचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळी कसं केलं होतं त्याच्याच प्रकारे तुम्हाला कॅपराउंडचं सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. फक्त हा फॉर्म थोडा ॲडव्हान्स असतो कारण की ह्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या रिलेटेड भरपूर काही डिटेल्स विचारले जातात. तुमची होम युनिव्हर्सिटी सगळे काही डिटेल्स ह्या फॉर्ममध्ये विचारले जातात. तर त्याच्यामुळे हा फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या फॉर्मच्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणारच आहे. बट ही जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ही एक्सपेक्टेड आहे की 29 जूनपासून सुरू होऊ शकते. म्हणजे ह्या एंड ऑफ जूनपासून तुमची कॅपराउंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होऊ शकते ते 15 जुलैपर्यंत. हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सांगतोय. ह्या टाईम ड्युरेशनमध्ये तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होऊ शकते. आता ही जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ही टोटल 12 ते 15 दिवस सुरू असते. म्हणजे तुमच्याकडे 12 to 15 डेज असतात तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी, कॅपराउंडसाठी रजिस्टर करण्यासाठी. सो मोर दॅन इनफ टाईम दिलेला असतो. एवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला हा कॅपराउंडचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो. आता एकदा तुम्ही कॅपराउंडसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केले तर त्याच्याचमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करावं लागतं. मग दादा ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची काय डेट आहे, ह्याच्यासाठी वेगळे काही डेट्स आहेत. तर बघा हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ना हे सायमल्टेनियसली सुरू होतं. म्हणजे जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होते त्याच्यासोबतच 1-2 दिवसांनी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होतं. म्हणजे आपण ह्या वर्षी एक्सपेक्ट करू शकतो की जर तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग 29 जूनला सुरू झाली तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1 जुलैपासून सुरू होऊ शकतं. अगेन हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे 16 जुलैपर्यंत सुरू असू शकतं. हे एक्सपेक्टेड डेट्स आहेत. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला 15 to 16 डेज दिलेले असतात डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी. आता हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे 2 मोडमध्ये होतं. म्हणजे एकतर तुम्ही हे ऑनलाईन मोडमध्ये पण करू शकता किंवा तुम्ही हे ऑफलाईन मोडमध्ये पण करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी मोड किंवा ए स्क्रुटिनी मोड ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेरीफाय करू शकता. बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना काही मिस्टेक नाही करायची ज्याच्याने तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होणार, ह्याच्या रिलेटेड मी तुम्हाला सगळे काही व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. बाकी ऑनलाईन व्हेरिफिकेशन बेस्ट आहे की ऑफलाईन व्हेरिफिकेशन ह्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. सो टेन्शन काहीच नका घेऊ रे, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा. या चॅनलवर तुम्हाला सगळे काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आता ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. जी पण ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप कंप्लीट करतील तेच मुलं पुढच्या स्टेपमध्ये जाणार आहेत. आता पुढच्या स्टेप मध्येच काय की ह्याच्यामध्ये जर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं तरच तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळणार आहे.
म्हणजे तुम्हाला प्रोव्हिजनल रँक समजणार आहेत की तुम्हाला ते जेवढे पण पर्सेंटेज मिळालेत. सगळ्यात पहिली गोष्ट, आपले हे जे सीईडीचे अटेम्प्ट आहेत हे 2 अटेम्प्ट झालेत, म्हणजे आता दोन्ही रिझल्ट तर कन्सिडर नाही करणार, बेस्ट ऑफ 2 कन्सिडर करणार आहेत. आता दोघांपैकी आता मुलांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना विचारलं जाईल की तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये किती मार्क मिळाले, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये किती मार्क मिळाले. मग दोन्ही अटेम्प्टला कम्पेअर करून दोघांपैकी कुठला बेस्ट स्कोर आहे हा तुमचा फॉर्ममध्ये कन्सिडर करतील. आता त्यांच्यामध्ये जे पण मुलांचा बेस्ट स्कोर असेल त्याच्या अकॉर्डिंग तुमचे रँक्स काढले जाणार, म्हणजे प्रोव्हिजनल रँक काढले जाणार की पूर्ण महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक आला आहे, कॅटेगरी वाईज तुमचा किती रँक आला आहे, किंवा जर तुम्ही TFWS EWSला किंवा जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल, लेडीज कॅन्डिडेट असाल, तर तुमचं ह्याच्या अकॉर्डिंग किती रँक आला हे सगळं तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजेल. आता ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ही एक्सपेक्टेड आहे की 22 to 24 जुलैपर्यंत रिलीज होऊ शकते. एक्सपेक्टेड सांगतोय बघा, सीईडीने आतापर्यंत काही पण ऑफिशियली कन्फर्मेशन नाही दिलं आहे, बट तुम्हाला एक समजावं की यार आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येणार, कधीपर्यंत हे आपल्याला समजणार, तर त्याच्यामुळे मी हे तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सांगतोय. ह्या डेट्समध्ये पुढे जाऊन चेंजेस वगैरे पण होऊ शकतात. त्या प्रकारे सीईडी पण आपल्याला एक शेड्यूल प्रोव्हाइड करतात, ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला शेड्यूल बघायला मिळेल. आता एकदा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झाली, इथपर्यंत आपण स्टेप नंबर 3 पर्यंत आलो आहे. आता ह्याच्यानंतर आपली एक स्टेप नंबर 4 सुरू होते, ग्रीव्हन्सेस सबमिशन. आता काय होतं ना की ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काही मुलांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मिस्टेक्स असतात. काही मुलं फॉर्म भरताना त्यांच्या नावामध्ये मिस्टेक करतात, काही मुलांना कॅटेगरीमधनं अप्लाय करायचं असतं बट ते चुकून ओपनमधनं अप्लाय करतात. मग आता ते करेक्ट कसं काढणार? मग त्याच्यासाठी तुम्हाला ग्रीव्हन्सेस सबमिट करायला एक टाईम मिळतो, म्हणजे ज्या पण मुलांनी फॉर्ममध्ये मिस्टेक केले ती मुलं चेंजेस करू शकतात. हे जे ग्रीव्हन्सेस सबमिशनचा टाईम पिरियड आहे हे एक्सपेक्टेड डेट्स आहेत की 24 to 26 जुलैपर्यंत तुम्हाला ग्रीव्हन्सेस सबमिट करायला टाईम मिळू शकतो. टोटल तुम्हाला 3 दिवस दिले जातात हे ग्रीव्हन्सेस सबमिट करण्यासाठी. सगळ्यांनी सबमिट नसतो करायचा, ज्या मुलांचा फॉर्ममध्ये मिस्टेक झालेले आहेत त्याच मुलांना हे सबमिट करावं लागतं. बाकी फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक करू नका, कारण की त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स तुमचे फिलअप केले जातात. सो त्याच्यामुळे फॉर्म कसा भरायचा आहे मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन ना, सो डोंट वरी. एकदा तुमचे ग्रीव्हन्सेस सबमिशन झालं, एकदा सगळे चेंजेस वगैरे करून झाले, मग त्याच्यानंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट येते. फायनल मेरिट लिस्टमध्ये दुसरं काही नसून तुमचे रँक्सच दिलेले असतात, फक्त हे तुमचे फायनल रँक्स असतात. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये पण रँक्स होते, बट त्याच्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला एक ग्रीव्हन्सेस सबमिट करायला टाईम मिळाला होता. त्याच्यामध्ये जर काही मुलांनी चेंजेस केले असतील, त्यांनी कॅटेगरी थ्रू अप्लाय केलं असेल किंवा काही चेंजेस वगैरे त्यांनी फॉर्ममध्ये केले असतील, मग त्याच्यानंतर तुमच्यासुद्धा रँकवर त्याचे इफेक्ट होतो. सो त्याच्यामुळे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे फायनल रँक समजतात. आणि हे जे फायनल मेरिट लिस्ट आहे ही एक्सपेक्टेड आहे की 27 जुलैपर्यंत रिलीज होऊ शकते. अगेन हे एक्सपेक्टेड डेट्स आहेत. सो 27 जुलैपर्यंत तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होऊ शकते. आता जशी तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल त्याच प्रकारे तुम्हाला लगेच कॉलेजची लिस्ट वगैरे प्रिपेअर करायला सुरुवात करायची आहे, कारण की हे तुमचे रँक्स असणार आहेत आणि तुमची कॉलेजची लिस्ट मेनली रँक्सवर फोकस करतं. तुम्हाला वाटत असेल की पर्सेंटेजच्या बेसिसवर आपल्याला कॉलेज अलॉट होतं, पर्सेंटेज इम्पॉर्टंट आहेच, बट त्याच्यापेक्षा जास्त तुमचे रँक्स इम्पॉर्टंट आहेत. तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर येतो, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक आला आहे त्या रँकच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेजेस शॉर्टलिस्ट करायचे असतात आणि ते रँक्सच तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर होतात. हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच, बट ह्या टाईम पिरियडपर्यंत फायनल मेरिट लिस्टपर्यंत तुमच्याकडे कॉलेज लिस्ट ही रेडी असली पाहिजे. कॉलेजेस सगळे तुम्हाला प्रेफरन्सेस वगैरे सेट करून ठेवायचे आहेत की आपल्याला पहिल्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे हे सगळं तुम्हाला सेट करून ठेवायचं आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती नसेल की कॉलेज लिस्ट कशी बनवायची किंवा रँक आल्यानंतर आपल्याला कॉलेजेसमध्ये कशा आपल्याला प्रेफरन्सेस सेट करावे लागतील ह्याची जर तुम्हाला आयडिया नसेल आणि जर तुम्हाला काहीच माहिती नसेल या ॲडमिशन प्रोसेसबद्दल, मग त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला भरपूर काही फीचर्स प्रोव्हाइड करतोय, ते पण फक्त 1499 मध्ये. काय काय फीचर्स आहेत तर बघा, एवढे सगळे फीचर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून मिळाली जाईल, तुमची रिजन वाईज कॉलेज लिस्ट असेल, कॅटेगरी वाईज कॉलेज लिस्ट असेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप मिळणार आहे, म्हणजे एक आम्ही तुम्हाला मेंटर असाइन करू. एकदा तुम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल केलं तर त्याच्या काही दिवसांनंतर आम्ही तुम्हाला एक मेंटर असाइन करू, जो की पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत असेल. आणि ह्याच्यामध्ये मी पण तुमच्यासोबत कनेक्ट असणार आहे, म्हणजे माझ्याशी कनेक्ट व्हायला तुम्हाला काही एक्स्ट्रा फीज वगैरे नाही भरावी लागणार. ही जी फीज आहे 1499, ह्याच फीजमध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स मिळत आहेत. ह्याच्यामध्ये अनलिमिटेड व्हॉट्सॲप सपोर्ट, अनलिमिटेड कॉल सपोर्ट हे सगळं दिलेलं आहे. सो जर तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला आपलं इझी कॉलेज ॲप डाउनलोड करायचं आहे. आपलं इझी कॉलेज ॲप आहे, हा तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. एकदा तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर करा. एकदा तुम्ही रजिस्टर केलं मग त्याच्यानंतर तिकडे तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी जे आपण बॅचमध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा.
एकदा तुम्ही सिलेक्ट केलं तर तिकडे तुम्ही पेमेंट केलं, मग त्याच्यानंतर 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. सिंपल प्रोसेस आहे. एकदा तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड झालात, मग त्याच्यानंतर जे पण तुमचे डाऊट्स वगैरे आहे हे सॉल्व्ह व्हायला सुरू होतील आणि मग तुम्हाला त्याच्यावरच अपडेट्स वगैरे मिळतील. पर्सनल काउन्सिलिंग पण तुम्हाला त्या रिगार्डिंग तुम्हाला माहिती पडेल. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता त्याच्यानंतर एकदा आपल्याला स्टेप म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आपल्याला समजली, मग स्टेप नंबर 6 येते आपली सीट मॅट्रिक्स. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे असतं काय, तर बघा सीट मॅट्रिक्स ऑफ कॅपराउंड 1 ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की कॅपराउंड 1 मध्ये कोणते कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करतात, कोणते नवीन कॉलेजेस आले आहेत, कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट नाही करत आहेत, कुठल्या कॉलेजमध्ये इंटेक कॅपॅसिटी वाढलेली आहे, कुठले कॉलेज ऑटोनॉमस झाले आहेत, कुठले कॉलेजेस बाहेर पडलेत, हे सगळं आपल्याला ह्या सीट मॅट्रिक्समध्ये समजतं. आणि ही जी सीट मॅट्रिक्स आहे ही एक्सपेक्टेड आहे की 28 जुलैपर्यंत तुम्हाला बघायला मिळते. बट ह्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज काय माहिती आहे का, की सीड सेल हे लवकर आपल्याला सांगतच नाही की कुठले कॉलेजेस आहेत, कुठले कॉलेजेस ह्या वर्षी नाही असणार आहेत कॅपराउंड 1 मध्ये. हे सीड सेल आपल्याला लवकर नाही सांगत, एकदम एंड मुमेंटला म्हणजे अराउंड एक्सपेक्टेड मी तुम्हाला सांगतोय की 28 जुलैपर्यंत हे तुम्हाला माहिती पडलं, मग त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते. म्हणजे तुम्हाला एकच म्हणजे रात्री ही पण जी सीट मॅट्रिक्स आहे ना, ही रात्री एकदम रात्री रिलीज होते आणि सीड सेल एक्सपेक्ट करतं की पूर्ण रात्रभर बसून तुम्हाला पूर्ण सीट मॅट्रिक्स अनालाइज करायची आणि मग त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच ऑप्शन फॉर्म भरायला घ्यायचा. सो त्याच्यामुळे टाईम खूप लिमिटेड असतो. ह्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते. ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला सिम्पली सगळे कॉलेजेसची लिस्ट अपलोड करावी लागते की पहिल्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, दुसऱ्या नंबरला आपल्याला कुठल्या कॉलेजची कुठली ब्रांच पाहिजे, तिसऱ्या नंबरला कुठल्या कॉलेजची कुठली ब्रांच पाहिजे. आता कॉलेज लिस्ट कशी बनवायची ह्याच्यावरनं मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली आहे की कॉलेजेसमध्ये तुमचा नंबर कसा लागतो, कॅपराउंडचे काय नवीन रूल्स आहेत, ह्याच्यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये हजारो व्ह्यूज पण ऑलरेडी आलेले आहेत. तर ती व्हिडिओ तुम्ही चेक करून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अगेन हे ऑप्शन फॉर्म फिलअप करायला तुम्हाला ह्या इकडे 3 दिवस दिलेले असतात. 3 दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला दिलेले असतात. ह्या 3 दिवसांमध्ये कधी पण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग झाली तर अगेन मग त्याच्यानंतर तुमची सीट अलॉटमेंट होते. सीट अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला ते सीट कन्फर्म करायची असते. ही सगळी प्रोसेस तुमची सुरू होत असते. आता सीड सेल ह्याच्या रिगार्डिंग तुम्हाला शेड्यूल प्रोव्हाइड करेलच, बट ह्याच्या पुढचे जे डेट्स आहेत म्हणजे टोटल तुमचं कॅपराउंड 1 किती दिवस सुरू असतं, पूर्ण जे कॅपराउंड 1ची फुल प्रोसेस आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगपासून ते सीट अलॉटमेंटपासून त्याच्यानंतर सीट व्हेरिफिकेशन, सेल्फ व्हेरिफिकेशन, परत रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट, ही जी पूर्ण प्रोसेस आहे ह्या प्रोसेससाठी तुम्हाला 10 दिवस दिलेले असतात. ह्या 10 दिवसांमध्ये तुमचं पूर्ण कॅपराउंड 1ची प्रोसेस कंप्लीट होते. एकदा तुमचं कॅपराउंड 1 कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर तुमची कॅपराउंड 2ची प्रोसेस सुरू होते अँड कॅपराउंड 2 पण अराउंड तुमचे 10 ते 11 दिवस सुरू असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये परत ऑप्शन फॉर्म फिलिंग, मग सीट अलॉटमेंट, सेल्फ व्हेरिफिकेशन, सेल्फ कन्फर्मेशन, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट, हे सगळं तुम्हाला 10 ते 11 दिवसांमध्ये कंप्लीट करायचं असतं. 10 ते 11 दिवसांमध्ये तुमची कॅपराउंड 2ची प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ना सेल्फ फ्रीज, सीट अलॉटमेंट, ह्याच्यासाठी पण काही डेट्स असतात. हे मी तुम्हाला ते एक्झॅक्ट नाही सांगत आहे कारण की सीड सेल दरवर्षी ह्या डेट्समध्ये काही ना काहीतरी चेंजेस करते. सो त्याच्यामुळे एक मी तुम्हाला ओव्हरऑल टाइम पिरियड सांगतोय की पूर्ण तुमची कॅपराउंड 2ची प्रोसेस 10 ते 11 दिवसांमध्ये कंप्लीट होऊ शकते. एकदा तुमची कॅपराउंड 2 कंप्लीट झालं मागेन कॅपराउंड 3च्या प्रोसेससाठी पण 10 ते 11 दिवस लागतात. कॅपराउंड 4च्या प्रोसेससाठी पण 10 ते 11 दिवस तुमचे लागतात. एकदा तुमची कॅपराउंड 4 पर्यंत सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, ह्याच्यानंतर कुठला कॅपराउंड 5 हा राऊंड नसतो. इथपर्यंत तुमची ऑफिशियल गव्हर्नमेंट थ्रू कॅपराउंडची प्रोसेस कंप्लीट होत असते. एकदा तुमची कॅपराउंडची प्रोसेस कंप्लीट झाली मग त्याच्यानंतर तुमची नॉन कॅपराउंड प्रोसेस सुरू होते. ह्या नॉन कॅपराउंड प्रोसेस म्हणजेच तुमचे स्पॉट राऊंड, आयलेस राऊंड, हे सगळं सुरू होतं आणि ह्याच्यासाठी पण काही डेडलाईन दिलेले असतात. म्हणजे ह्या एका आठवड्यामध्येच तुम्हाला पुणे ही नॉन कॅपराउंडची प्रोसेस कंप्लीट करावी लागते. एकदा ही नॉन कॅपराउंडची प्रोसेस कंप्लीट झाली, स्पॉट राऊंड, आयलेस राऊंड कंप्लीट झालं, मग सीड सेल सगळ्या कॉलेजेसला एक डेट देते की ह्या डेटपर्यंतच तुम्हाला सगळे ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्या डेटनंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस गेली नाही पाहिजे. ह्या डेटनंतर तुम्ही ॲडमिशन्स नाही घेऊ शकत. सो सगळ्यांना ओव्हरऑल महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी एक डेट देतात की ह्या डेटपर्यंतच तुमची ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे. सो एकदा ती डेट कंप्लीट झाली मग त्याच्यानंतर तुमचे कॉलेजेस हे स्टार्ट होतात. म्हणजे फायनली तुमची एक इंजिनिअरिंग कॉलेज लाईफ ह्या पार्टपासून सुरू होते. म्हणजेच तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुमचे कॉलेजेस अराउंड फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर किंवा जर थोडंफार डिले झालं तर सेकंड वीक ऑफ सप्टेंबरपासून तुमचे कॉलेजेस हे सुरू होऊ शकतात.
तर ही जी ओव्हरऑल ॲडमिशन प्रोसेस आहे, ही प्रोसेस ह्या शेड्यूलपर्यंत अशी सुरू असणार आहे. हे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं सगळे एक्सपेक्टेड डेट्स आहेत, म्हणजे लास्ट इयरचे ॲनालिसिस करून मी सगळे हे डेट्स काढलेले आहेत. तर ह्या डेट्सला तुम्ही म्हणजे पकडून चालू शकता की ह्या डेट्सच्या अराउंडच तुमची ही प्रोसेस सुरू असणार आहे. जास्त पण डिले नाही करू शकत, कारण की पुढे पण कॅपराऊंडची प्रोसेस वगैरे असणार आहे ना, मग त्याच्यामुळे सीट सेल जास्त पण डिले नाही करा. जर मी तुम्हाला इथपर्यंत जेवढं पण सांगितलं आहे हे सगळं जर तुम्हाला समजलेलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा मला समजलं, म्हणजे मला समजेल की आत्तापर्यंत जे पण मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस एक्सप्लेन केली आहे की कुठल्या डेटला कोणती प्रोसेस होऊ शकते ही तुम्हाला समजली आहे की नाही. तर त्याच्यामुळे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. ऑल्सो मी बघतोय की भरपूर जण व्हिडिओ बघतात बट लाईक नाही करत, तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, हाईपसुद्धा नक्की करा. कारण की जेवढं तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्याच्यामुळे हाईपसुद्धा नक्की करा. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की कॉलेज लिस्ट कशी बनवायची, मग त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला हे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतोय, सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स आहेत आणि हे सगळं आम्ही तुम्हाला 1499 मध्ये प्रोव्हाइड करतोय. आणि ही स्पेशल ऑफर आहे, ह्याच्यानंतर ही प्राइस इन्क्रीजसुद्धा होऊ शकते. ह्या बॅचची ओरिजिनल प्राइस होती 2499, बट ही प्राइस मी स्पेशल ऑफरमध्ये कमी केलेली आहे 1499 मध्ये. सो त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एनरोल करू शकता. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर जस्ट तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा की आय वॉन्ट टू एनरोल इन पर्सनल काउन्सिलिंग, म्हणजे आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करू. जर काही तुम्हाला डाऊट्स असतील काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग आणि ते तुम्हाला पर्सनली कॉलवर बोलून सॉल्व्ह करून घ्यायचे असतील तर तुम्ही ह्या नंबरवर कॉलसुद्धा करू शकता. म्हणजे आम्ही तुमचे जेवढे पण पर्सनल काउन्सिलिंगचे रिगार्डिंग डाऊट्स आहेत हे आम्ही तुमचे सॉल्व्ह करू. बाकी कसं एनरोल करायचं आहे ते सगळे स्टेप्स मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत, हे तुम्ही फॉलो करू शकता. आणि हे काही रिव्ह्यूज आहेत हे पण तुम्ही चेक करू शकता, लास्ट इयरच्या मुलांनी हे काही आपल्याला रिव्ह्यूज दिलेले आहेत. सो गाईज आय होप समजलेलं असेल सगळं. हे व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की ह्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला भरपूर काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. सो गाईज दॅट्स इट फॉर स्टुडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.